बघा, अभंगामध्ये काय सांगितलंय महाराजांनी? उपकार सांगितलेत. कुणाचे उपकार सांगितलेत? संतांचे उपकार सांगितलेत. संत आपल्यावर कोणते उपकार करतात माईबाप? कोणते उपकार करतात? पहिली गोष्ट म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर 3 जण उपकार करतात. कोण कोण उपकार करतात? पहिला उपकार भगवंत करतो आपल्यावर, की त्यांनी हा पंचमहाभूताचं हे इंद्रिय, हे शरीर आपल्याला दिलं, हे पंचमहाभूताचं शरीर दिलं. 84 लक्ष योनी फिरून नंतर आपण मनुष्य देहाला प्राप्त झालो, आणि हा जो मोठा उपकार आहे हा भगवंताने आपल्यावर केला. दुसरा उपकार आपल्यावर आपली आपली जन्मदात्री आई करत असते माईबाप. ती आई 9 महिने आपल्या उदरामध्ये आपल्याला सांभाळत असते. 9 मास ती आपलं ओझं वाहत असते, आणि ती यातना सहन केल्यानंतर आपण जन्माला येतो, आणि हे संपूर्ण जो संसार रूपी विश्व आहे हे आपण आपल्या दृष्टीने पाहतो. म्हणून दुसरा उपकार हा आपल्यावर आपल्या आईचा असतो. आणि तिसरा उपकार जर कोणाचा असेल तर तो तिसरा उपकार संतांचा आहे माईबाप. म्हणून म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. अहो, संतांचे उपकार इतके आहेत आपल्यावर की आपल्यालाही त्याचं मोजमाप करता येणार नाही माईबाप. उपकारामध्ये पण 2 प्रकार आहेत. उपकार करणाऱ्याला, ज्यांनी उपकाराची जाण ठेवली आहे ना माईबाप, त्याला कृतज्ञ म्हणतात. ज्यांनी उपकारांची जाण ठेवली आहे त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि जो उपकार विसरलाय त्याला कृतज्ञ म्हणतात माईबाप. त्याला कृतज्ञ म्हणतात. मग ज्याने त्यांनी बघायचं आपण कृतज्ञ आहोत की कृतज्ञ आहोत. मग तुम्ही म्हणाल ताई असं का बरं? बघा, ह्या सृष्टीमध्ये भगवंत, संत सर्व आपल्यावर उपकार करतायत, पण या सृष्टीमधला निसर्ग सुद्धा आपल्यावर उपकारच करतोय मायबाप. रवी हा चंद्र हा वृक्ष हा घणा हा गाव हा सज्जन हा येथे परोपकाराय. अहो, रवी चंद्र सूर्य हे सगळे उपकार करतायत. रवी म्हणजे कोण? अहो, सूर्य. सूर्याचा काय उपकार आहे आपल्यावर मायबाप? सूर्य आपल्याला उष्णता देतो, बरोबर आहे. त्या उष्णताने आपल्याला विटॅमिन डी भेटतं, हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. पण सूर्याच्या उन्हामुळे आपल्याला किती काही फायदे होतात माईबाप. आजकाल सोलर ऊर्जा त्याच्यावर चालते, सूर्यावर. म्हणजे असा एवढा मोठा उपकार. बरं, तुम्ही आम्ही घरामध्ये बल्ब लावतो, लाईट लावतो, लाईट बिल दर महिन्याला येतं की नाही? तुमच्याकडे येत नाही का? फुकट आहे का? बोलत चला ना, असं बसू नका. मी तासभरच आहे. किती? हा, म्हणजे पुन्हा बोलवलं तर येईन, पण आता तरी तासभरच आहे. बोलत चला, कारण कीर्तन मी इथे एकटी करणार. कीर्तन हे सगळ्यांनी करायचं असतं माईबाप. आणि ज्यावेळेस सगळे मिळून कीर्तन करतात ना, त्यावेळेस काय होतं? कीर्तन चांग होय अंग. हरीच्या स्वरूपाचं रूप आपल्या अंगाला झालं पाहिजे, हरिरूप झाला पाहिजे आपला देह. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचे म्हणून बोलत चला. नाही तर मला वाटेल तुमच्या गावच्या माणसांना बोलताच नाही येतंय. बरं बघा, सूर्य बलाचं आपल्याला लाईट बिल येतं. सूर्याचं कुणाला लाईट बिल आलं का माय बाबा आतापर्यंत? नाही आलं. घण म्हणजे काय? ढग. ते ढग एकमेकांना दाटी करतात आणि वर्षाव होतो, पावसाचा वर्षाव होतो, पाणी मिळतं, पिकांना पाणी मिळतं मायबाप. आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या पाण्याच्या कनेक्शनचं बिल येतं की नाही? पाणपोई काय, पानपट्टी काय असते ती भरायला लागते की नाही? पावसाने कधी बिल मागितलं तुमच्या आमच्याकडून? नाही मागितलं माईबाप. झाडाने कधी बिल मागितलं? झाड काय देतं आपल्याला? फूल देतं, फळ देतं, अक्षरशः त्याचा खोडाचा सुद्धा उपयोग होतं. झाडाचं तेवढं सुद्धा आपण सोडत नाही. मग एवढा सगळा सदुपयोग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यापासून काही खर्च आहे का? तर आपल्याकडे काही खर्च मागतो, बिल मागतो का? नाही. गाव्य हा म्हणजे गाय सांगितली. गायीच्या पंचगव्यापासून स्नान केलं जातं माईबाप. पंचगव्य म्हणजे काय? शेण, गोमित्र, गाईचं दही, गाईच्या दुधापासून बनलेलं तूप आणि दूध, हे सर्व एकत्रीकरण केलं जातं आणि याला पंचगव्य म्हणतात माईबाप. म्हणजे गाईचा कोणताही भाग किंवा पदार्थ हा काही दुष्परिणाम नाहीये त्याचाही आपण वापर करतो. म्हणजे गाईच्या याच्यामध्ये 33 कोटी देव आहेत आपण असं आपल्या धर्मानुसार आपण म्हणतो. पण बघा, एवढं सगळं असल्यानंतर गाईने आपल्याकडून कधी काही मागितलं माईबाप? नाही. आणि सज्जन हो म्हणजे काय? तर ह्या सृष्टीवर आलेले संत महात्मे माईबाप. संत महात्म्यांनी कधी आपल्याला काही सांगितलं माईबाप? काही आपल्याकडून काही देणं घेणं आहे त्यांचं? नाही. पण संतांनी एक काम केलं. काय केलं? आपल्याला फक्त उपदेश केला माईबाप. काय केला? उपदेश केला. आणि तोही कसा केला? हिताचा उपदेश केला माईबाप. पण तुम्ही आम्ही जनसामान्य,
तुम्ही आम्ही साधक मंडळी अज्ञान आहोत आणि अज्ञानाला ज्ञानाची प्रचिती झाल्याशिवाय संतांचं महत्व कळत नाही माईबाप. तुम्ही म्हणाल कसं ताई? बघा मला सांगा, एक बंद खोली आहे, बोलत चला बरं का. एक बंद खोली आहे आणि त्या बंद खोलीमध्ये मी आणि पुस्तक आहे. एक बंद खोली आहे आणि त्या खोलीमध्ये मी आणि पुस्तक आहे, पण ते पुस्तक मला काही वाचता येईना. का वाचता येईना सांगा बरं तुम्ही. वा, हुशार आहेत मंडळी. मला वाटलं म्हणता का काय ताई चष्मा विसरले असेल म्हणून वाचता येईल. विठ्ठल विठ्ठल बघा माय बाप हो, एक बंद खोली आहे, त्यात पुस्तक आणि मी आहे, पण मला ते पुस्तक वाचता येईना. याचं कारण असं की त्या खोलीमध्ये अंधार आहे आणि जोपर्यंत प्रकाश होत नाही तोपर्यंत ते पुस्तक वाचता येणार नाही. मग प्रकाश हा मधला दुवा आहे माझ्यातल्या आणि पुस्तकाचा. त्याचप्रमाणे हा आत्मा आणि तो परमात्मा यांचं मिलन घडून देण्यासाठी जो मधला दुवा आहे तो म्हणजे महात्मा माई बापू. आणि या महात्म्याच्या शरणगती आपल्याला पत्करायची आहे माईबाप. या संतांना आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. संतांनी आपल्यावर काय उपदेश केलाय, संतांनी काय उपकार केलाय हे जाणून घ्यायचंय माईबाप. मग संतांनी हा आपल्यावर उपकार केलाय की संतांनी आपल्याला जगण्याला काय महत्व आहे आपल्या